हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज मी बनवते आहे सुकटीची चटणी। कोकणातल्या गावी प्रत्येकाच्याच घरी हा नाश्ता सकाळी बनवला जातो आणि ह्याच्याबरोबर असते गरमागरम तांदळाची भाकरी। तर खूप दिवसापासून मला पण वाटत होतं की छानपैकी सुकटीची चटणी बनवावी आणि खावी, पण आमच्या घरी कसं आहे की माझ्या मानसीला आवडत नाही आणि माझे मिस्टर पण जास्त नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आमचे दोघांचे खायचे वांदे होतात, म्हणजे गिरीकचे आणि माझे। तर म्हटलं ठीक आहे, चला आज आपण बनवूया। तर त्यासाठी मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतला आहे, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या जिन्नसला मी बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर जी सुकट आहे ती सुकट माझ्या मिस्टरांनी महाडवरून आणली आहे। माझं गाव जे आहे ते महाड आहे, तर महाडवरून त्यांनी सुकट आणलेली आहे, ती मी स्टोअर करून ठेवते आणि मला जशी लागेल तशी थोडी थोडी बनवून खाते। तर आता ही सुकट जी आहे तिला आधी तर छानपैकी स्लो गॅसवर तापवावं लागतं, चांगलं रोस्ट करावं लागतं, खरपूस भाजावं लागतं। तर खरपूस भाजल्यानंतर तिचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि त्यानंतर मग कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची हे सगळे जिन्नस पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तेल टाकून हे जिन्नस चांगले फ्राय करायचे असतात। सुकट आहे ती आधी रोस्ट झाल्यानंतर पाण्यात धुवून काढायची असते आणि धुतल्यानंतर मग त्यानंतर ते जिन्नसमध्ये हिला सुकटीला फोडणीला द्यायची असते। तर तुम्ही रेसिपी बघताच आहेत मी कशी बनवते। तर ही जी सुकट आहे ना, हिची एक स्टोरी आहे। जेव्हा माझं लग्न झालं होतं, नवीन लग्न झालं होतं, तर त्यावेळेला तर पण मी कशी कॉलेज शिकणारी आणि मुंबईची मुलगी होती आणि भाकरी बिकरीशी जास्त संबंध नव्हता, माझी मम्मीच भाकरी बनवायची। तर एकदा लग्न झाल्याच्या नंतर मग आम्ही गावी गेलो होतो, सगळे गावी गेलो होतो। तर गाव आहे आमचं महाड, पण गावाला आमचं स्वतःचं घर नाही आहे। ते तसं असल्यामुळे ना आम्हाला दुसरीकडे थांबावं लागतं। दुसरीकडे म्हणजे आपल्या गावामध्ये असतातच ना रिलेटिव्स, काका, मामी वगैरे असे सगळे रिलेटिव्स असतात, तर त्यांच्या घरी आम्ही नॉर्मली उतरतो। तर तसंच आम्ही उतरलो होतो त्यांच्या घरी। आता हेड ऑफ द फॅमिली जी त्या घरातली असेल, स्वयंपाकीण बाई किंवा जी मेन जी बाई असेल ती फॅमिलीची हेड असते, तर सगळा कारभार तिच्या हातामध्येच असतो, आपण काय पाहुणे। तर तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांसाठी भाकरी आणि सुकटचा नाश्ता बनवला आणि जेंट्स पण होते, तर मस्तपैकी त्यांना नाश्ता वगैरे करून म्हणजे दिला, नाश्ता वगैरे बनवून तिने तिच्या परीने केलं, तिचा पण काही दोष नाही। आणि नंतर मग लेडीजचं नाश्ता करायची पाळी आली, जेव्हा म्हणजे माझी नाश्ता करायची पाळी आली, सगळ्यांनी नाश्ता केला होता, मग तेव्हा भाकरी होती पण सुकट नाही। तर कधी सुकट असायची तर कधी भाकरी नाही, तर मग मला ना नाश्ता नाही मिळायचा। तर आणि ते चुलीवर भाकरी वगैरे करणं ते तर काय मला जमायचं नाही। मग मी आपली चहा आणि चहा बरोबर काहीतरी खायची, पण माझं पण मन खूप करायचं की हे सगळेजण कसे खातात, तसं आपण पण खाल्लं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे ती टेस्ट मिळाली असती। पण आता तर काय, ठीक आहे, त्या गोष्टी होऊन गेल्या, त्या कोणाला दोष द्यायला बरोबर नाही आहे। पण आता मी प्रो बनली आहे, भाकरीमध्ये पण प्रो बनली आहे आणि सुकट बनवण्यामध्ये पण प्रो बनली आहे। आणि आता हा नाश्ता करण्यासाठी मला गावी जायची गरज नाही आहे। जेव्हा पण मला लागेल, जेव्हा मला इच्छा होईल, तेव्हा मी सुकट ती जी माझे मिस्टर आणून ठेवतातच, तर ती बनवते आणि गरम गरम भाकरी भाजते आणि मस्तपैकी खाते। सांगण्याचं तात्पर्य हेच की जेव्हा मी नवीन नवरी होती त्यावेळेला मी काय नाश्ता केला किंवा नाही केला याच्याशी कोणाला काहीच घेणं देणं नव्हतं। तर ठीक आहे, याचं काय मला एवढं वाईट वाटत नाही, पण जी गोष्ट मला येत नव्हती ती गोष्ट मी शिकली आणि आता मी स्वतःच बनवून खाते। तर माझी रेसिपी कशी वाटली
ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आत्तापुरता आपला व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टिल देन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.